चला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मोठ्या घडामोडीबद्दल बोलूया. तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय वैराला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. हो, राजकीय पटलावरचे कट्टर प्रतिस्पर्धी उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र येतायत. मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानुसार ही युती मुंबई आणि मराठी माणसांसाठी केली जात आहे. पण ही घटना इतकी महत्वाची का आहे यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या टाईमलाईनमधून त्यांच्या राजकीय फुटीची मुख्य कारणं समोर येतात. म्हणजे एकाच राजकीय वारसातून दोन वेगवेगळे आणि प्रतिस्पर्धी पक्ष तयार झाले. दोन्ही पक्षांचा मूळ विचार जरी सारखा असला तरी त्यांच्या विचारसरणीत फरक स्पष्ट दिसतो. पण गंमत म्हणजे वेगळं लढल्यामुळे दोघांचीही राजकीय ताकद कमी झाली. हे आकडे बघा, वेगळं लढल्याने दोघांनाही कसा फटका बसला हे स्पष्ट दिसतंय. आणि आता मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे एकत्र आले आहेत. त्यांचं पहिलं लक्ष आहे BMC निवडणूक, जी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. या निवडणुकीत मुंबईवर कोण राज्य करणार हे ठरवणाऱ्या 227 जागा पणाला लागल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईची लढत ठाकरे बंधू विरुद्ध सत्ताधारी आघाडी अशी थेट होणार आहे. मग प्रश्न पडतो की त्यांच्यात सत्तेचं वाटप नक्की कसं झालं? ही युती एका रात्रीत झालेली नाही. यासाठी अनेक आठवड्यांच्या गुप्त बैठका झाल्या. जागा वाटपाचं जे सूत्र समोर आलंय त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा वाटा दिसतोय. या युतीमागची रणनीती अगदी स्पष्ट आहे. मराठी माणूस मतांचं विभाजन टाळणं. या कौटुंबिक पुनर्मिलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. आता प्रश्न हाच उरतो की हे खरं कौटुंबिक सलोखा आहे की निव्वळ राजकीय गरज?